जुन्या वाहनांचा वापर कमी करून वाढते प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक वाहनांना चालना देण्यासाठी येत्या दिनांक 1 एप्रिल बुधवारपासून पर्यावरण करात दुपटीने वाढ होणार आहे. दुचाकी वाहनावरील पर्यावरण कर 2,000 रुपयावरून वाढवून 4,000 रुपये करण्यात आला आहे. तर पेट्रोलवरील हलके मोटार वाहन, डिझेल कारच्या वाहनावरील पर्यावरण करात वाढ होणार आहे. या निर्णयामुळे दुचाकीपासून चारचाकीपर्यंत सर्वच वाहनधारकांवर आर्थिक परिणाम होणार आहे. जुन्या वाहनामुळे प्रदूषण वाढत आहे. यासाठी परिवहन विभागामार्फत 2010 पासून पर्यावरण कर आकारला जात आहे. हा पर्यावरण कर भरून घेताना त्या वाहनामुळे प्रदूषण होत नाही ना, याची खात्री करून घेतली जाते. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठीचे निकष ते पूर्ण करीत असेल तरच हा कर भरून घेतला जातो. मात्र आता जुन्या आणि प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनावरील पर्यावरण करात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक डिझेल वाहनांना 8 वर्षांनंतर पर्यावरण कर भरावा लागतो. कोणत्या वाहनाला किती कर ते आपण जाणून घेऊया. वाहनाचे प्रकार आणि हे जाणून घेऊया. आधी किती होता कर आणि आता किती आहे. दुचाकी आधी 2,000 होता, आता 4,000 झालं आहे. म्हणजे होणार आहे 1 एप्रिलपासून. 3 चाकीला 750 रुपये होता आणि आता 1 एप्रिलपासून 1,500 होणार आहे. 4 चाकी पेट्रोल गाडीला 3,000 होता आधी, आता 6,000 होईल. आणि 4 चाकी डिझेल गाडीला 3,500 होता, आता 7,000 होईल. तर पुढं बघूया. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणारी व्यावसायिक पेट्रोल आणि CNG वाहनांना आणि खाजगी वाहनांना 15 वर्षांनंतर पर्यावरण कर भरून फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर दर 5 वर्षांनी एक रकमी पर्यावरण कर भरावा लागतो. दरम्यान वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरण विभागाने पर्यावरण कर दुप्पट केले आहे.